यानंतर आपण ठाण्यात जाणार आहोत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत आहेत। अक्षय, ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजप या दोघांची लढाई आहे। या लढाईचा आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। मतदान सुरू झाले आहे, कसा आहे प्रतिसाद ठाणेकरांचा? मतदान तर नक्की सुरू झालेलं आहे। 7:30 वाजता मतदान सुरू झालं। ठाण्याचे वेगवेगळ्या पोलिंग बूथवर सध्या लोक येत आहेत। अजून तितकीशी गर्दी नाही आहे, पण लोक येत आहेत। आणि जसं की तू म्हणाला की शिवसेना आणि भाजप यांच्यामधला जो या ठिकाणची यांच्यामध्ये जी लढत आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण की कदाचित मुंबईपेक्षा जास्त आणि कट्टर शिवसैनिक हे ठाण्यात राहतात। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्याच्यामुळे जर ठाण्यात जर थोडा तरी शिवसेनेला फटका बसला, जरा जास्त भाजपची मतं किंवा जास्त उमेदवार आले तर शिवसेनेला जास्त हळहळ होते असं देखील मानलं जातं। त्याच्यामुळे शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांचं लक्ष हे ठाण्याकडे लागलेलं आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेचे खूप मोठे नेते देखील राहतात, त्याच्यामुळे ठाण्याचा आज दिवसभर मतदारांचा जो काही प्रवाह आहे, जो काही त्यांचं मतदान आहे ते कितपत होतं याच्यावर अवलंबून आहे ह्या सगळ्या निवडणुकीचा निकाल। कारण की गेल्या दोन वेळी म्हणजे 2007-2012ला ज्याप्रमाणे मतदान झालं होतं ते 50% आसपास मतदान झालं होतं, त्यावेळी दोन्ही वेळा शिवसेना निवडून आली होती। आता यावर्षी जर जास्त मतदान झालं तर मात्र थोडा फरक पडू शकतो असं काही जाणकारांचं मत आहे। त्याच्यामुळे आज दिवसभर नेमकं किती मतदान होतं याच्यावर देखील आजच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षित आहे। विलास, नक्कीच, तेव्हा प्रत्येक पक्ष हा जास्तीत जास्त मतदान कसं होईल, मतदारांना बाहेर कसं काढता येईल या सगळ्या संदर्भात प्रयत्न करणार आहे। आणि मतदानाच्या संदर्भातली महाराष्ट्रातल्या या सगळ्या शहरांची, जिल्हा परिषदांची बित्तम बातमी एबीपी माझावर आज दिवसभर पाहायला विसरू नका।